तर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत मैदानाकडे। मागच्या सामन्याचं सामनावीराचं पारितोषिक इथे राहून गेलेलं आहे, तर मी ते सर्वात प्रथम अनाउन्स करतोय। मागच्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलाय सूरज गोंधळी, ज्यानं फक्त 11 चेंडूंचा सामना केला आणि 28 धावांचा रतीब इथे ओतला होता। 28 धावा आपल्या संघासाठी फार मोलाच्या उभारल्या होत्या। तर मी विनंती करतोय सूरज गोंधळी यांना की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं। मागच्या सामन्याचा सामनावीर डीजे मास्टर 1 मिनिट। मागच्या सामन्याचा सामनावीर सूरज गोंधळी, मॅन फ्रॉम खानाव। सूरज येत आहेत, तत्पूर्वी मैदानावरती चालू असलेला सामना त्याविषयी थोडं आपण चर्चा करूया। अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा विपक्ष ताडकेश्वर तेरोंडा या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय। नाणेफेकीचा कौल हा अथर्व स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले। 6 षटकांचा हा सामना असेल। पुन्हा एकदा मी आठवण करून देतोय, फलंदाजी करणारा संघ ताडकेश्वर तेरोंडा आणि ताडकेश्वर तेरोंडा या संघातर्फे आपण पाहतोय सुबोध आणि सिद्धेश, दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे विकी गोलंदाजी करतोय। तत्पूर्वी मागच्या सामन्याचा सामनावीर सूरज गोंधळी इथे आलेला आहे। मी विनंती करणार आहे श्रीकांतजी भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्याला एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं। वेल्डन सूरज, मनपूर्वक तुझं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील माझ्याकडून आणि त्याचप्रमाणे आमच्या या मित्र मंडळातर्फे धन्यवाद। तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान में। देखिए क्रिकेट कितना अद्भुत खेल है, क्रिकेट कितना अविश्वसनीय इनक्रेडिबल ये खेल है, जिसमें और अनप्रेडिक्टेबल भी है, क्योंकि आसान सा कैच था, एकदम आसान सा कैच, लॉलीपॉप जिसे कहा जाएगा, और वो कैच उनके हाथों से ड्रॉप होता हुआ एक जीवन दान यहाँ पे मिलता हुआ। जी हाँ, विकी की बहुत ही बढ़िया एक्शन के साथ तेज तर्रार गेंद थी, मगर विकेट कीपर भी चक गए और शॉट फाइनल के फील्डर भी चक गए। बाई के रूप में यहाँ पे 4 रनों का इजाफा। बहुत ही बढ़िया गेंद थी, हालांकि बल्लेबाज को चकाया था। धन्यवाद डीजे। एक पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। विकी सुरवे पहला ओवर यहाँ पे करते हुए हमें नजर आए, जिन्होंने 15 रन खर्च किए। थोड़ा सा महंगा ओवर यहाँ पे साबित होता हुआ। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है। 6 ओवर का मैच, 2 ओवर का पावर प्ले का खेल, और पावर प्ले के खेल के दरमियान अक्सर बड़े स्ट्रोक हमें देखने को मिलते हैं, और इस ओवर में भी एक बड़ा स्ट्रोक, एक छक्का में देखने को मिला सिद्धेश के बल्ले से, और 4 बाई के रूप में जो रन मिले वो एक तोहफा जरूर यहाँ पे आता हुआ। इस बीच सागर विचारे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। राइट आर्म ओवर द विकेट। आणि पुन्हा एकदा सर्व संघांना विनंती असेल की सामना सुरू होण्यापूर्वी आपल्या 11 खेळाडूंची लिस्ट आमच्या व्यासपीठावर देणं फार गरजेचं असेल, कारण संपूर्ण सामने आपण यूट्यूबच्या माध्यमातून इथे लाईव्ह दाखवतोय आणि सर्व खेळाडूंची नावं माहिती असणं फार गरजेचं आहे, अन्यथा इथे थोडासा प्रॉब्लेम होतोय। तो चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं। सागर विचारे अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। पहली ही गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, उसे अक्रॉस द लाइन खेला था लॉन्ग लेग की दिशा में। 4 रन यहाँ पे बटोरे, और इस चौके की सहायता से रनों की संख्या 19 रन।
19 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 15 रन पहले ओवर में खर्च करने के बाद सागर इस बीच बहुत ही अच्छी गेंद थी, पैर पकड़कर गेंदबाजी करते हुए और यहां पे रनआउट के रूप में पहला झटका, पहले विकेट का पतन। धन्यवाद डीजे मास्टर। सन्माननीय दुष्यंत झावरे यांच्यातर्फे बंटी यासाठी 100 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे षटकारासाठी। तर बंटी आपण आपलं पारितोषिक घेऊन जावं। चलिए मैदान में चलते हैं। सागर विचारे राइट आर्म ओवर द विकेट, इस मर्तबा ओवर पिच गेंद थी ऑन द राइट, उस गेंद को खेला था लॉन्ग ऑन की दिशा में, मगर फिर से एक बार गैप ढूंढने में कामयाबी नहीं, मात्र 1 रन मिलेगा क्योंकि फील्डर को ढूंढ लिया था और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 20 रन स्कोरबोर्ड पर। दूसरा ओवर प्रगति पर, सिद्धेश एक छक्का और एक चौके की सहायता से 13 रन बनाकर खेल रहे हैं। इस बीच शॉर्ट ऑफ रन गेंद थी, बैकफुट पर गए, उसे स्टीयर किया शॉर्ट पॉइंट की दिशा में। जब तक गेंद फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन यहां पे आसानी के साथ मुकम्मल कर लिया। स्टेज पर सुहास जी घोड़े यहाँ पे बैठे हुए हैं, जो कि अपने ज़माने में क्या कमाल के खिलाड़ी थे, शानदार बल्लेबाज, और उसी के साथ बेहतरीन विकेट कीपर में उनका शुमार किया जाता था। इस बीच विकेट मैदान पर एक और विकेट यहाँ पे जाता हुआ। धन्यवाद डीजे। सुहास घोड़े, उसी के साथ उनके संग सहकारी अरुण विचारे, सुरेश पिटनाइक, इन सभी ने रेवदंडा का नाम क्रिकेट के जरिए से बहुत ऊंचा किया था। इस बीच ओवर पिच गेंद फिर से एक बार ऑन द राइज, 1 बाउंस सीधा लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर के हाथों में। 1 ही रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई, रनों की संख्या जा पहुंची है 22 रन। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 15 रन खर्च किए थे गेंदबाज विकी सुरवे ने, और इस ओवर में सागर विचारे ने बहुत ही शानदार वापसी अपने टीम के लिए दिलाई है, क्योंकि इस ओवर में मात्र 7 रन खर्च किए हैं सागर विचारे ने। 6 ओवर का मैच इत्मीनान के साथ और बहुत ही समझदारी के साथ यहाँ पे बल्लेबाजी करने की जरूरत। सुबोध हालांकि थोड़ी सी जल्दबाजी कर गए, मात्र 3 गेंदों में 1 रन अपनी टीम के लिए बनाया। सिद्धेश जिन्होंने 7 गेंदों का सामना किया 13 रन बनाकर आउट हो चुके हैं। प्रियेश और अभिषेक 2 बल्लेबाज अब मैदान में बल्लेबाजी करते हुए, जबकि इस बीच हम देख सकते हैं नए गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। 9 नंबर की जर्सी परिधान किए हुए अविनाश अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। रेवदंडा के हरेश्वर मैदान बहुत ही खूबसूरत मैदानों में से एक है। अलीबाग तालुका में जितने भी मैदान हैं, कुरुल का आजाद मैदान और उसी के साथ फकीरपाड़ा का एक मैदान और उसी के साथ हाशिवरा का, बालवीर हाशिवरा का एक मैदान, अलीबाग में ऐसे सिर्फ 3 या 4 मैदान हैं जो पूरी तरीके से ओपन है और 360 डिग्री हम कहीं पे भी चौका या छक्का लगा सकते हैं, जिस मैदान पर हरी हरी घास भी मौजूद है और बहुत ही अच्छी विकेट यहाँ पे प्रिपेयर की है। काफ़ी खूबसूरती के लिए हम देख सकते हैं सीमा रेखा के बाहर एक वाइट कलर का कपड़े का पट्टा यहाँ पे धन्यवाद डीजे। हमारे डीजे मास्टर जो गाना सुना रहे हैं विचारे स्पोर्ट्स,
के बारे में, विचार स्पोर्ट्स संघ महान, इस तरह की ये बोल। और आज ही इस गाने को लॉन्च किया गया है और इसकी निर्मित की है एडवोकेट रोहित भोईर ने। बहुत ही अच्छा गाना पूरे दिन यहाँ पे सुनाया जाएगा और सभी जो विचार स्पोर्ट्स के खिलाड़ी हैं उनके लिए एक गर्व की बात, अभिमान की एक बात। और इस बीच गेंदे बल्ले का बाहरी सिरा लिया, बहुत ही खूबसूरत यहाँ पे एफर्ट जरूर देखने को मिला, मगर अंतिम क्षणों पर उनके हाथों से गेंद छिटकती भी नजर आई और इसी वजह से एक जीवन दान फिर से एक बार मिलता हुआ। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन। अभिषेक बड़ी और शुभम हड़के ये दो बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं। फिर से एक बार गेंदबाज अविनाश राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट ऑफ रेंज गेंद थी अक्रॉस द लाइन। फिर से एक बार जबरदस्ती ऑफ स्टंप की बाहर जाने वाली गेंद को डीप मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश थी, प्रहार तो किया था मगर उनका बल्ला हवा से बातें करता हुआ, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। इस प्रतियोगिता के जरिए से इस रेदंडा गांव के और इस पंचक्रोशी के अनेक ऐसे बड़े बड़े खिलाड़ी हैं जिन्होंने अपने गांव का नाम रोशन किया है, उनका यहाँ पे सम्मान किया जाने वाला है। और सबसे पहले सम्मान के हकदार जिनका अभी अभी हमने एक ट्रॉफी देके सम्मान किया वो थे सुहास घोड़े। सभी को हमने आमंत्रित यहाँ पे किया है। जैसे जैसे ये मेहमान रूपी खिलाड़ी यहाँ पे आएंगे वैसे वैसे हमारा कर्तव्य है कि उनका यहाँ पे सम्मान किया जाए और अभी जो कि युवा खिलाड़ी है उनसे उनका परिचय किया जाए। सुहास घोड़े के बारे में मैं बताना चाहूँगा, परफेक्ट बल्लेबाज थे, बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाते थे क्योंकि उस वक्त ज़्यादातर बड़े स्ट्रोक खेलने वाले बहुत कम खिलाड़ी होते थे। पूरे तालुका में अगर टॉप 10 खिलाड़ी निकाले जाए जो कि चौके और छक्कों की बारिश करते थे उसमें ज़रूर सुहास घोड़े का नाम इज्जत के साथ लिया जाएगा। जुंदार पोइनाड के परेश सवरकर ऐसे ही स्ट्रांग बल्लेबाजों में से एक माने जाते थे। इस बीच ओवर की फिर से एक बार समाप्ति हो चुकी है, 24 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार नए गेंदबाज सागर विचारे अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे आकर निकलकर उस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे मगर सागर ने उनको पहचान लिया था, परख लिया था, देख लिया था आगे आते हुए और अपनी लाइन एंड लेंथ में यहाँ पे थोड़ा सा बदलाव करते हुए और इसी वजह से गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। इस बीच फिर से एक बार ओवर पिच गेंद जरूर ऑन द राइज उस गेंद को खेला, डीप मिड विकेट में फील्डर तैनात, एक ही रन यहाँ पे मिलेगा। सब कुछ यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम के तहत होता हुआ, अच्छा होता हुआ, अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग और इसी वजह से बल्लेबाज विवश है यहाँ पे बल्लेबाजी करने के लिए, रनों की संख्या को बटोरने के लिए। इस बीच लेग स्टंप के थोड़ा सा ऊपर से निकल गई गेंद, ऑफ स्टंप पर सफल होके उसे स्क्वायर लेग की दिशा में खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। 25 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए सागर विचारे फिर से एक बार इस बीच टप्पा खाने के बाद नीचे रही सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है। बहुत ही बढ़िया, सागर ने तो काफी प्रभावित किया है क्योंकि पहले ओवर में मात्र 7 रन खर्च किए थे और एक सफलता भी उनके हाथ लगी थी। जी हाँ, फिर से एक बार गेंदे बल्ले का बाहरी सिरा लिया, इस मर्तबा स्लोवर वन गेंद थी और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे, थोडा वेळ खेळ थांबवा कारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गाय आहे, जर चेंडू अडला गेला तर मात्र प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो आणि त्या कारणास्तव तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं जहां पे एक गेंद अभी भी इस ओवर की आना बाकी है। सागर विचारे ने इस ओवर में अनुशासित गेंदबाजी की, नियंत्रित गेंदबाजी की है और बल्लेबाजों को परेशानी का सबब इस मर्तबा बनते हुए फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी। हालांकि कहीं और खेलना चाहते थे,
कवर के ऊपर से खेलने की कोशिश थी, गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद कवर पॉइंट की दिशा में, डी पॉइंट के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद को फील्ड किया। तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास मात्र 1 रन लेने का मौका था और इस 1 रन के साथ रनों की मात्र संख्या है 26 रन। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 15 रन आने के बाद ऐसा लगा था कि कम से कम यहाँ पे 60 या 70 रन जरूर बनेंगे, मगर दूसरे ओवर में सागर विचारे ने बहुत ही कमाल की गेंदबाजी करते हुए 7 रन खर्च किए। अविनाश ने भी बहुत ही शानदार साथ यहाँ पे दिया, मात्र 2 रन खर्च किए अविनाश ने। फिर से एक बार सागर आए और सागर ने फिर से एक बार मात्र 2 रन खर्च किए हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद 26 रन। अब बचे हुए 2 ओवर में कितने रन बन पाते हैं ये देखना बहुत ही मजेदार होगा। अविनाश फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, एक लंबी दौड़ लगा के, जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर ललचाने की कोशिश, आगे आकर उस गेंद को खेलने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले का फिर से एक बार कोई ताल्लुक नहीं। सटीक निशाने पे और नियंत्रित और अनुशासित अगर गेंदबाजी आप करोगे, सही लंबाई और सही दिशा का उपयोग करोगे, तो किसी भी बल्लेबाज को रनों से वंचित रखना बहुत ही आसान होता है। ये बताते हुए गेंदबाज अविनाश बहुत ही बढ़िया लाइन लेन के साथ गेंदबाजी करते हुए इस मर्तबा, हालांकि खेलते वक्त उनका सर पूरी तरीके से झुका हुआ था, नजरें हटाई थी उन्होंने, मगर जैसे वैसे उस गेंद को खेला जरूर और 2 रन भी यहाँ पे मुकम्मल होते हुए, क्योंकि गेंद मिड विकेट की दिशा में थोड़ी सी गैप में चली गई थी, इसका फायदा बल्लेबाजों को मिलता हुआ। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 28 रन। 5वां ओवर प्रगति पर अविनाश के रूप में। अविनाश ने पहले ओवर में काफी प्रभावित किया था, कोई भी बल्लेबाज यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करने में नाकाम होता हुआ ही दिखा दिया। इस बीच तेज तर्रार गेंद फुलर लैंड की डिलीवरी थी, यॉर्क करने का प्रयास था, काफी हद तक सफल रहे, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, पैर पकड़कर पैरों के लाइन पर यहाँ पे गेंदबाजी हो रही है। इनफैक्ट यहाँ पे बाल बच गए, वरना खंबा उखड़ सकता था। फिर से एक बार बिंदी गेंद यहाँ पे आती हुई अविनाश की गेंदबाजी में रफ्तार भी हमें देखने को मिल रही है और नियंत्रण भी यहाँ पे देखने को मिल रहा है। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, टप्पा खाने के बाद उछलती हुई गेंद, उसे खेला जरूर, मगर एक आसान सा कैच लॉन्ग ऑन की दिशा में फिर से एक बार यहाँ पे ड्रॉप होता हुआ। हालांकि बहुत ही खूबसूरत मैदान है, हरी हरी घास से पूरी तरीके से भरा हुआ ये मैदान, मगर फिर भी यहाँ पे आसानी के साथ कैचेस ड्रॉप होते हुए नजर आ रहे हैं आज सुबह से। खराब फील्डिंग, क्योंकि हम लोग बल्लेबाजी के ऊपर और गेंदबाजी के ऊपर ध्यान तो देते हैं, मगर अपनी फील्डिंग के ऊपर कभी मेहनत नहीं करते, और अचानक जब मैदान में उतरते हैं तब यहाँ पे पता चलता है कि अपनी फील्डिंग कितनी कमजोर है, और इसीलिए फील्डिंग के बारे में, कैचेस के बारे में मेहनत करना बहुत ही जरूरी है। 4 गेंदें हो चुकी है। 4 गेंदों में अब तक अविनाश ने 4 रन मात्र खर्च किए हैं। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार बहुत ही बढ़िया यॉर्कर ऑफ स्टंप उखाड़ दिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। फिर से एक बार देखिए, आज ही जिस सॉन्ग को यहाँ पे लॉन्च किया गया, विचार स्पोर्ट्स के ऊपर बनाया गया हुआ ये गाना। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, तेज तर्रार गेंद, फिर से एक बार इस रफ्तार में फंस गए बल्लेबाज, उस गेंद को भाप नहीं पाए, सही मायनों में उसे पढ़ नहीं पाए, और इसी वजह से जैसे वैसे उसे खेलने की कोशिश की, शॉर्ट फाइनल की दिशा में गेंद फील्ड होती हुई। फिर से एक बार ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 31 रन, 30 रन हो चुके हैं। 6 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जो कि काफी नहीं होगा, बहुत ही पिछड़ते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि 6 ओवर के मैच में कम से कम यहाँ पे 60 रन स्कोरबोर्ड पर लगना बहुत ही जरूरी है।
एक सम्मान पूर्वक स्कोर खड़ा करना होगा, मगर अब उनके पास मात्र 6 गेंदें बची है। कैलाशवासी सौभाग्यवती स्नेहा भोईर स्मृति चषक का ये पहला दिन। हरेश्वर मैदान रेवदंडा और नए गेंदबाज स्वप्नील दड़वी इस बीच लोअर फुल टॉस गेंद थी उसे, हालांकि ढीले हाथों के साथ खेला था बैक टू द बॉलर, मगर गेंदबाज जब तक उस गेंद को फील्ड करेंगे तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसन के साथ फिर से एक बार यहाँ पे छोर बदले। 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया 31 रन। ताड़केश्वर थेरोंडा बनाम अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा, इन दोनों टीमों के बीच ये पहले फेरी का मुकाबला, फर्स्ट राउंड। और इस बीच ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में भी बढ़ोतरी होती हुई रनों की संख्या जहां पहुंची है 32 रन, 32 रन ऑन स्कोर बोर्ड। बहुत ही शांति के साथ, बहुत ही संयम के साथ ये मैच, यहाँ पे टूर्नामेंट, ये प्रतियोगिता होती हुई इस बीच कारपेट के सहारे खेला, मगर फिर से एक बार फील्डर को ही ढूंढ लिया। एक के अलावा यहाँ पे कोई भी रन मिलने की संभावना नहीं है। एक रन बनाकर यहाँ पे काम नहीं बनेगा, मगर करे तो क्या करे, इसी विवंचना में बल्लेबाज है। बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश तो है, बड़े स्ट्रोक खेलने की तैयारी भी है, मगर गेंदें इतनी सटीक निशाने पे हो रही है कि बल्लेबाजों के पास कोई चारा नहीं। जी हाँ, देखिए फिर से एक बार फुलर लैंड की डिलीवरी थी, यॉर्कर करने का प्रयास था, परफेक्ट यॉर्कर में कहूंगा इनफैक्ट, और इसी वजह से अपने बॉडी से दूर रहते हुए उस गेंद को खेलने की कोशिश थी। गेंद और बल्ले का संपर्क तो हुआ, मगर शॉट थर्डमैन की दिशा में लुढ़कती हुई नजर आई है गेंद, और इसी वजह से रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। 33 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, बैक टू द बॉलर, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया, इस मर्तबा दूसरा रन लेने की कोशिश जरूर करेंगे, क्योंकि थोड़ी सी मिसफील्डिंग वहां पे देखने को मिली थी, उसका भरपूर लाभ उठाया। डीप मिड विकेट से फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन यहाँ पे मुकम्मल कर ही लिए, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 35 रन। अब अंतिम ओवर की कुछ अंतिम 2 गेंदें आना बाकी है। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, कमाल की गेंद। बार बार लगातार यहाँ पे बल्लेबाजों को चकमा देना इतना आसान काम नहीं होता, मगर कहते हैं कि प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। ये उनका होम पिच है, होम ग्राउंड है, और इस पिच के ऊपर कितनी गेंद घूमती है और कहाँ पे टप्पा खाने के बाद उछलती है और कहाँ पे टप्पा खाने के बाद नीचे की तरफ रहती है, इस सभी का अंदाज इन खिलाड़ियों को है। और इसी वजह से देखिए परफेक्ट सटीक निशाने पे गेंदे, फिर से एक बार और एक बल्लेबाज मैदान से बाहर। रोहित भोईर यांना विनंती आहे की यानंतर जो सामना होणार आहे त्याची माहिती आमच्या व्यासपीठावरती द्यावी। मुस्कान मांडला आणि श्री गणेश थेरोंडा दोन्हीही संघनायकांना विनंती आहे की आपल्या 11 खेळाडूंची नावं असलेली एक लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवावी, कारण संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये दाखवतोय। प्रत्येक खेळाडूचं नाव माहिती असणं फार गरजेचं आहे। तर विनंती असेल या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांना, त्यांच्या संघ नायकांना, आणि तत्पूर्वी आमचे मित्र जोएल उंदीर यांनी सुद्धा इथून प्रस्थान केलेलं आहे। पुन्हा एकदा काही वेळानंतर आपण त्यांचं इथे आगमन झालेलं पाहूया। क्रिकेटचा एक जबरदस्त चाहता आणि आपल्या सर्व खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहित करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे व्यक्तिमत्व
अर्थात जोएल उंदीर। यानंतर होणारा सामना मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय। मुस्कान मांडला विपक्ष श्री गणेश थेरोंडा। दोन्ही संघांचे संघनायक लवकरात लवकर आपल्या 11 खेळाडूंची नावं असलेली एक लिस्ट आमच्या पर्यंत पोहोचवणं अनिवार्य असेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाणार आहे। लक्षात घ्या, 11 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे। तर 6 षटकांचा हा सामना प्रथम फलंदाजी करत असताना ताडकेश्वर थेरोंडा या संघानं मात्र 35 धावा तिथे जोडलेल्या आहेत आणि 36 धावांचं एक माफक आव्हान आपण पाहतोय अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा या संघासमोर ठेवलेला आहे। आणि पुन्हा एकदा सामना जोपर्यंत सुरू होईल तोपर्यंत मी आपल्या सर्वांना घेऊन जातोय या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या मातृभाषेमध्ये, आपल्या मायबोली मराठीमध्ये आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आशुतोष पाटील यांना। धन्यवाद। धन्यवाद यासिन सर। आपण पाहतोय यस पंचांचा इशारा की लेट्स प्ले दुसऱ्या सत्राला सुरुवात होते। गोलंदाज आपण पाहतोय शुभम हाडके। षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट। पहिला चेंडू आपण पाहतोय अखोटप्याचा चेंडू होता, परंतु रोहितला इथे मात्र काही समजला नाहीये। चेंडूने बॅटचा इथे संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता होईल। सलामीची जोडी आपण पाहतोय अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाच्या माध्यमातून रोहित भोईर आणि निखिल पाटील हे 2 फलंदाज आपण पाहतोय। रोहित भोईर आपण पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज आहे अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाचा। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज निखिल शुभम हाडके याचा नक्कीच आपण पाहतोय एक चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय। चेंडू आणि बॅटचा आपण पाहिलं तितकासा कनेक्ट होत नाहीये चेंडू बॅटवर। बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय। एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज शुभम हाडकेच्या माध्यमातून पाहायला मिळते। षटकातील पुढील चेंडू, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय पंच पुरुषोत्तम भगत यांचा इशारा की चेंडू स्वेर आहे। अवंत स्वरूपाने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन केले जाईल। ते अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 3 बाद 1 धाव फलकावर येते। षटक क्रमांक पहिलं चालू असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय शुभम फुलटॉसचा चेंडू होता आणि नक्कीच पुरेपूर फायदा उठवला गेला। चेंडू जाईल 1 बाउंस सीमा रेषा बाहेर चौकार। थँक्यू डीजे। या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करेल। एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा धावफलकावर येत आहेत। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अखूट टप्प्याचा चेंडू होता। नक्कीच चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज रोहित भोईर बॅक टू द पवेलियन। पहिला धक्का लागतोय तो अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाला। थँक्यू डीजे। एक चांगल्या प्रकारचा आपण पाहिलं तर कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज शुभमच्या माध्यमातून। एक मोठा फटकानंतर आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवले। नक्कीच इथे आपण पाहिलं तर एक चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। ते अर्थात ताडकेश्वर थेरोंडा संघाच्या माध्यमातून नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रणित येतोय मैदानावर। अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक होलचा चेंडू पाहायला मिळतोय। एक धाव तर जरूर येते या चेंडूवर। या एका धावेने तर निर्धाव चेंडूची सांगता होते। नक्कीच इथे कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल। ते अर्थात गोलंदाज शुभमच्या माध्यमातून। तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय श्री गणेश थेरोंडा आणि मुस्कान मांडला। तर श्री गणेश थेरोंडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तरी मुस्कान मांडला आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा फटका आणि परंतु इथे मात्र तितकाच चांगला खेळ कॅच ऑफ द टुर्नामेंट
फलंदाज निखिल बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. जिथे आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे तिथे मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी घाई करतोय तो अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघ. कारण का आपण पाहिलं तर सलामीचे 2 आलेले फलंदाज तंबूत परतलेत. कारण का आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न दिसतोय दोन्ही फलंदाजांचा आणि दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर तंबूत परतलेत. दुसरा धक्का लागतोय तो अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 5 धावा धावफलकावर येत आहेत. एक षटक इथे कंप्लीट झालेला आहे. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या स्तराचा विचार केला तर 5 षटकांचा खेळणं बाकी असेल आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहिलं तर 31 धावा करायच्या आहेत अजून या 5 षटकांमध्ये. उर्वरित बघूया 5 षटकांमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय डावकोरा फलंदाज निखिल पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रणित पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अविनाश पाहायला मिळतोय डावकोरा फलंदाज. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रियेश ढोलके पाहायला मिळतोय ताडकेश्वर थेरुंडा संघाच्या माध्यमातून. षटकातील पहिला चेंडू रॅटमोर्थ विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू पूर्णपणे अविनाशला पीट केले या चेंडूवर. चेंडूने बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. बुचकळ्यात टाकणारा चेंडू आपण पाहतोय. संघाची धावसंख्या नक्कीच इथे स्थिरावेल त्या अर्थात 5 धावा धावफलकावर येत आहेत. यावेळी मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू योमी साइड डेफिनेटली हिट आपण पाहतो या पद्धतीचा चेंडू. थँक्यू डीजे. मुस्कान मांडला आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. आपला अपोजिट संघ अर्थात श्री गणेश शेरोंडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे तरी विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. मैदानामध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघ पूर्णपणे बॅकफूट वर सरकतोय. कारण का आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 3 महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलेत. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल त्या अर्थात ताडकेश्वर थेरोंडा संघाचं. कारण का ज्या पद्धतीची गोलंदाजी ताडकेश्वर थेरोंडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते अतिशय वाखाणण्याजोगे आहे. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 बाद 5 धावा धावफलकावर येत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय रितेश येतोय मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रणित पाहायला मिळतोय. या 2 फलंदाजांवर पूर्णपणे जबाबदारी असेल ती अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाची. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. मिडॉनच्या दिशेने जो ट्रॅव्हल होतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु आपण पाहिलं तर एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाच्या माध्यमातून. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल त्या अर्थात 7 धावा धावफलकावर लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू असताना एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आज ताडकेश्वर थेरुंडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण का आपण पाहिलं तर 36 धावा सेव्ह करायच्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू प्रियेश. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ही अचूक टप्पे गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे ते अर्थात ताडकेश्वर थेरोंडा संघाला. कारण का आपण पाहिलं तर 36 धावा सेव्ह करायच्या आहेत तरच कुठेतरी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये टिकू शकेल. चांगला फटका आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा फटका. नक्कीच चेंडू जातोय लॉंग ऑफ बॉन्ड लाईनचा बाहेर चौकारासाठी. वेलकम 4 बाय रेवदंडा संघ. थँक्यू डीजे. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 11 धावा धावफलकावर लागतायत. अंतिम चेंडू आपण पाहतो या षटकातील 1 टू गो.
पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी मात्र आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने टोन ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय तिथे एक धाव तर जरूर येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त होईल. अर्थात आपण पाहिलं तर पहिल्या 12 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होईल. 12 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर तब्बल अथर्व स्पोर्ट्स रेवदंड संघाची धावसंख्या 3 बाद 13 धावा धावफलकावर आल्या. अजूनही आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ येणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील, त्यामुळे आपण पाहिलं तर इथे एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल ती अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंड संघाला, कारण का आपण पाहिलं तर 36 धावा करायच्या आहेत, एकेरी दुहेरी धावा सुद्धा चालू शकतात. त्या अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंड संघाला नवीन गोलंदाज आपण पाहतोय ताडकेश्वर थेरोंड संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सिद्धेश हाडके येतोय. मुस्कान मांडला आपल्याला वारंवार पुकार करतोय, आपल्याला अंतिम पुकार दिला जातोय, आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. मुस्कान मांडला, अन्यथा एक षटकाची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. मुस्कान मांडला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सिद्धेश येतोय ताडकेश्वर थेरोंडा संघाच्या माध्यमातून. सिद्धेश बघूया या मैदानावर इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रणित पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन पद्धतीचा खेळलेला चेंडू, नक्की क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर, दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंड संघाला. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 14 धावा धावफलकर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं प्रगतीपथावर असताना एक चांगल्या प्रकारची आपण पाहिलं तर कामगिरी करायची आहे ते अर्थात ताडकेश्वर थेरोंडा संघाला. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू, नक्कीच पंचांचा इशारा चेंडू स्वेर आहे. ऍज पर रूल नंबर 22 वाईट डिलिव्हरी आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा नक्कीच अवलंब केला जाईल आणि अवांतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर एक धाव जरूर लागली जाते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 15 पर्यंत पोहोचते. चांगला फटका आपण पाहतोय, नक्कीच क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. झेल होणार का? झेल मात्र नक्कीच होत नाहीये परंतु एफर्ट्स अफलातून पाहायला मिळतात. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर 5 धावा नक्कीच सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. एक अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षण आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच 4 धावा नक्कीच सेव्ह केल्यात, 2 धावा नक्कीच या चेंडूवर येत आहेत. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागतायत. यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू, नक्कीच पूर्णपणे इनस्विंग पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला काही समजत नाहीये, रितेशला पूर्णपणे फसवलं या चेंडूवर. गोलंदाज सिद्धेशने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. उर्वरित आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. या उर्वरित 3 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार. यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू, नक्कीच दिशाहीन पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून. अवांतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धाव फलकावर एक धाव जरूर लागली जाते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 18 धावा धाव फलकावर येत आहेत. चांगला फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाहीये, नक्कीच चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेषा बाहेर, चौकार. चांगला फटका नक्कीच पाहायला मिळाला. थँक्यू डीजे. मुस्कान मांडला आपल्याला अंतिम पुकार. 2 मिनिटाच्या आत नाणेफेकीसाठी यायचं आहे, अन्यथा आपल्याला एक षटकाची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. मंडळातर्फे तसं आव्हान आलेलं आहे. मुस्कान मांडला. मैदानाकडे वळू आपण पुन्हा एकदा. आपण पाहिलं तर एक नक्कीच अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक फलंदाज रितेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावर येत आहेत. स्वेर चेंडूची घोषणा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्वेर चेंडूची घोषणा नक्कीच केली जाते. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 23 धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो एक चांगला फटका क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय परंतु नक्कीच इथे कुठेतरी आपण पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर चौकारासाठी. थँक्यू डीजे.
या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 27 धावा धाव फलकावर लागतात। षटकातील पुढील चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा, परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला कोणती चूक करत नाही, एक चांगला झेल आपण पाहतोय आणि फलंदाज रितेशची खेळी संपुष्टात। चौथा धक्का लागेल तो अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाला। थँक्यू डीसे। 4 बाद 27 धावा धाव फलकावर येत आहेत। इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर षटक क्रमांक 30 समाप्त झालंय आणि तिसऱ्या षटकानंतर आपण पाहिलं तर अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाची धावसंख्या 27 धावा धाव फलकावर लागल्यात। नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रियेश येतोय। येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 9 धावेची गरज असेल ती अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाला। षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये। एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज प्रियेशच्या माध्यमातून। चेंडू थेट आपण पाहतोय सुबोधच्या हातामध्ये जातोय, सुबोध तिथे कोणतीच चूक करत नाहीये। एक निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय, संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 27 धावा धाव फलकावर येत आहेत। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय एक चांगला फटका पाहायला मिळतोय। एक धाव तर जोर येणार या चेंडूवर। या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 28 धावा धाव फलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथं प्रगतीपथावर असताना नवीन फलंदाज आपण पाहतोय विकी सूर्य ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय। विकी बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल। नक्कीच एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दिसतोय, परंतु क्षेत्ररक्षक ताना दिसतोय आणि नक्कीच इथे मात्र विकीचा झेल सोडला गेलाय। कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेटचं एक वाक्य आपण पाहिलं तर नक्कीच कॅच पकडो जीतो मॅच, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर झेल सोडला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। विकीला आपण पाहिलं तर एक नक्कीच जीवदान मिळालं जातंय। या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 29 पर्यंत। खराब चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे त्याचा फायदा उठवला गेला आणि नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी। वेलकम 4 बाय विकी सुर्वे। थँक्यू डीजे। सही प्रणीतच्या बॅट मधून एक नक्कीच चौकार पाहायला मिळालाय आणि या 4 धावेनंतर आपण पाहिलं तर पूर्णपणे सामन्यामध्ये मजबूत पकड धरले ती अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाने 33 धावा धाव फलकावर लागल्यात। आता मात्र आपण पाहिलं तर केवळ 3 धावेची गरज असेल ती अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाला। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय एक अचूक टप्प्याची गोलंदाजी। यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये। एक चांगलं कमबॅकिंग पाहायला मिळालं गोलंदाज प्रियेशच्या माध्यमातून। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा धाव फलकावर येत आहेत। अंतिम चेंडू आपण पाहतो या षटकातील आणि अंतिम चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि फलंदाज प्रणीत बॅक टू द पवेलियन। थँक्यू डीजे। 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल आणि 3 षटकानंतर आपण पाहिलं तर तब्बल 33 धावा धाव फलकावर लागल्यात। येणारे आपण पाहिलं तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज। चांगला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता विकी सुर्वेचा, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर तितकासा बॅटला कनेक्ट होत नाहीये चेंडू। निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होईल। संघाची धावसंख्या स्थिरावेल ती अर्थात 33 पर्यंत। आता मात्र आपण पाहिलं तर येणाऱ्या 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहिलं तर 3 धावेची गरज असेल ती अर्थात अथर्व स्पोर्ट्स रेवदंडा संघाला। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज शुभम याचा
नक्कीच यावेळी मात्र एक मोठा फटका येतोय, विजयी स्ट्रोक येतोय विकी सुर्वेच्या बॅट मधून आणि इथे मात्र आपण पाहिलं तर अथर्व स्पोर्ट्स संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.